नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझ्या छोट्या व्हिडिओंना ह्या मिनी ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल खरंच तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार. आता गौरी गणपतीसाठी मी गावी गेलेली ना, तर तेच व्हिडिओ मी सध्या अपलोड करते माझ्या चॅनलवर, कारण ह्या सगळ्या छान आठवणी आहेत आणि त्या अशा साठवायच्या आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्याबरोबर शेअरही करायचे आणि त्या व्हिडिओंना तुमचं खूप सारं प्रेम मिळतं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार. गौरीचा वौसा होता ना, त्या दिवशी मी अशी छान मस्त तयार झाली. आधी मी सकाळी छान कामं करून घेतली सगळी घरातली. त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे, मोठा व्हिडिओ नक्की जाऊन पहा. त्यानंतर गौरीचा वौसा चालू झाला. आमच्या पूर्ण घरात आमचं जेवढं कुटुंब आहे ते सगळे लोक सोबत होते. छान असा गौरीचा वौसा भरला. त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांनी गौरीला वौसा मानवला, एकमेकांना वौसा दिला. आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे की आपण पहिला वौसा गौरीला मानवायचा, गणपतीला मानवायचा घरच्या, नंतर आपल्या नवऱ्याला द्यायचा तो वौसा आणि मग त्यांच्या पाया पडायचं. मग ते आपल्या त्या सुपामध्ये पैसे देतात. खूप छान असतात हे रिच्युअल, सगळ्या परंपरा ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवल्या आहेत आणि त्यामागचं नक्कीच काहीतरी शास्त्र असेल. आता हे माझं संपूर्ण कुटुंब आणि सगळ्यांनी आम्ही एकमेकांना वौसे दिले. सगळे पुरुष एका लाईनमध्ये उभे असतात, मग बायका त्यांना वौसे देतात. पहिल्यांदा प्रत्येकजण आपल्या नवऱ्याला देतं आणि नंतर मग आपल्या दिरांना, मोठ्या लोकांना, जेवढ्या कोणाला आहेत त्यांना. तर इथे जवळच आमच्या गणपतीचं मंदिर आहे, तिकडे आम्ही सगळ्या जावा पाया पडायला गेलो, छान छान फोटो काढले आणि छान मस्त अशा मेमरीज तयार केल्या.